हॅलो, इथं मित्राच्या घरीच्या इथं गुढी आहे बसून. पाहिजे दाशी नेऊ घ्या. ब्लॉग काढायला मोबाईल ठीक म्हणे. पहिले स्वप्न पडले सकाळ वगैरे मोबाईल या पाय भावा हे कसा येते पाय भावा या मोबाईल पिक्चर आमच्या हातानं आता काय करा लागत ब्लॉग काढा. तर काय म्हणता भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. आज बाकी सांगायची तर गरज नाही. आज चॅलेंज आपला चौथा ब्लॉग आहे आज. आणि नवीन विशेष म्हणजे आज आहे नवीन साल, गुढीपाडवा. तर नवीन सालाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सर्वांना भावांनो. ते बंद करणं का गाणं. आत्ता आपण कुठं होतो हिनं गाणं लावलं तर मनात डिस्टर्ब झालं तर भावांनो. तर बाकी आजपासून अजून नवीन काय म्हणजे चैत्र नवरात्र बी आहे, तर तिच्या बी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा भावांनो. बाकी आम्ही तर आज सकाळी ब्लॉग चालू करायला पाहिजे नव्हतो. म्हणजे सकाळी म्हणजे चांगलं सकाळी आज कसं तोरण गिरण बांधायचं राहते, तर आंब्याची डाळं आणून तोरण गिरण बांधताना ब्लॉग चालू करायला लागतो. तो पण नाही करू शकलो कोणत्या कारणामुळे. काहून तर ह्या बी उठून नव्हता, ह्या बी झोपून होता आणि मी बी झोपून होतो ह्या टाईमले. म्हणून आता लागेल तर आपण पुढच्या वर्षी तसंच काहीतरी ब्लॉग खतरनाकमध्ये करू. बाकी आत्ता तर बाबूच्या पांटिल्यावर आलो आम्ही सध्या. काय तर काय करू काही समजत नव्हतं आजचा विषय, म्हणून बाबूच्या पांडिल्यावर आलो. इकडे बाबूचं आहे तोरण बांधायचं काम चालू. बाबू तोरण बांधता आता पांडिल्याली आणि आम्ही आहो इकडे बसून कॅरम खेळत. आणि आता जमलं तर आज बहुत दिवस झाले आपण इंस्टाग्रामवर एक बी रील नाही टाकली मी ना. कमीत कमी 3-4 दिवस झाले जवळपास. तर आज एखादी रील काढायचा विचार चालू आहे. काहून तर काही काम तर आहे नाही तसं. काम दुसरं बी एक आहे, पण तिकडं आता झाले आम्हाला पाहिजे होतं व्हेकल, गाडी, घोडा असं काहीतरी. ठीक आहे आमच्या सध्या घोडा आहे ना बाबा. ठीक आहे आता इंस्टामध्ये दिसला ना सोनेरी कलरचा. आपण रुपये का नाही लेख सकते उघड तो डॉलर का आहे. तर बाकी असा विषय झाला. तुला काय सांगू, स्वप्न बी एवढं भारी बोलला नवीन वर्षाच्या दिवशी. जसं झगडा झाला आणि त्याच्यात आपलं आयफोन तुटून गेला असं स्वप्न पडलं. म्हणलं सकाळ वगाय मले सकड मकड फक्त ते सकड मकड खरं नाही बोलला, नाही तर आपलं खरं तोंडाने म्हणू नको म्हणा. तुझं एलियन बोलला का देव बोलला एकदम भयानक काम होऊन गेलं सकाळ वगा. दादा असं म्हणणं आहे आमचंवालं का बा का करावं विचारित आहे. आणि हा ब्लॉग आपण आजच्या आज एडिट करून नाही टाकू शकत. बाकी हा ब्लॉग उद्याही भावांनो नवीन वर्षाचा ब्लॉग गुढीपाडवाचा. आणि विषय म्हणजे आता जातू जमलं तर रीलच काढाली सीधं. बाकी इकडं ह्या येऊ नाही याचं असं म्हणणं होतं. एली दाखव ह्या ब्लॉगमध्ये येतो म्हणे. एले पिक्चर बनवायच्या भावांनो आमच्यासोबत. दादा या डायरेक्टर आहे सध्या. डायरेक्टर नाही एली ॲक्टर बनवणार आहोत आम्ही. नाबालिक गँग देणार आहोत याच्यापाशी आम्ही आता सध्या. एक पिक्चर बी आमच्यावाला, पण पिक्चरचं बजेट थोडं ढिलं आहे आमच्यावाल्या. म्हणून सध्या पिक्चरचं आम्ही आयडिया स्टॉप करून आहोत. काही दिवसानं ज्या दिवशी आपल्याजवळ येईन थोडंफार करन्सी तेव्हा आपण पिक्चर बी बनवू. सध्या तुम्ही आम्हाला ब्लॉगमध्येच खुश राहा ना. आम्हाला ब्लॉग पाहू, आम्हाला म्हणजे सपोर्ट असा ठेवा का लवकरात लवकर आमचं चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे. मग आपण पिक्चर सर्व काही बनवू. झालं बाबू ते तोरण बांधणं. हा झालं बांधून देत होतो. आता घरचं तर बांधू शकलो नाही, पण आता त्या दुकानाचं बांधून देत होतो. मला तर सकाळी खतरनाक शिवा भेटून गेल्या घरून गरम मध्ये. नवीन वर्षाच्या नवीन शिवा खायला भेटल्या. अपडेट केला नवीन वर्षाच्या दिवशी अपडेट झाला. स्ट्रायकर बे मात्र गोलकांड आहे आमचा. गोलकांड कापे नाही ना. तर भावांनो आता आम्ही इथून गेल्यावर काय तर पुन्हा कंटिन्यू करू ब्लॉग. नाही तर मग आता गावात जावं लागेल आपल्याला काही ना काही थोडंसं काम करायला. तसं दुसरं बी एक काम आहे मला MSCBीत जाऊन, पण ते सध्या आपण करू शकत नाही. काहून आज नवीन साल आहे, तेवढं काही काम करायला जायचं नाही सध्या. असंच आता करून टाकू ब्लॉग. आणि इकडे आता मशीन बी चालली बाबूची, आवाज बी नसेल येत. आता भेटू भावांनो थोड्या एक वेळच्या बाद. काय म्हणता भावांनो. ॲस्टेरिक पोच काय म्हणतो. पूर्णाची पोळी गपगप शिरा आता घुगऱ्या कायची चटणी, आंब्याची चटणी.
आंब्याची चटणी, घुगऱ्या, पुरणाची पोळी, आलू वांग्याची भाजी. भाजी. कारा कारा दिसतंय निके तू. अंग धुतलं नाही ना झाल्या, सणासारखा सण आहे, वारासारखा वार आहे म्हणून कारा कारा दिसतंय. मला कोण झालं पाहणार आहे बे भावा, आहे का नाही? दाखव ना भावा ती लवर. तिथं आहे भावा. काय बोलताय, ती लवर का भावा ती? मग पाहून घ्या भावांनो लवर. ओ तर भावांनो आम्ही आलो शमशान वैकुंठ भूमी. आता इकडं थोडंसं फोटो काढायचं आहे म्हणते निखिल भाऊले, फोटो काढायचे आहे तर इकडं आलो होता. फोटो गिटो काढतो का आहे तर गरम, कुठं काढते काय ॲस्थेटिक पोज. कोणता दिवस असाच जाते भावांना आमचं लय अवघडमध्ये जाते. मग का करू दिवसभर तेच विचार राहते. तेच जर गाडी घोडी काही ना काही राहील आपल्यापाशी तर मग आपण गावात बी फिरायला जाऊ शकतो. बाकी आज तर काहीच तसा विषय बी नाही, म्हणून आता इकडंच घराकडावर थोडंसं टाईमपास करता. ब्लॉग काढणं म्हणजे काढणंच आहे. आता कोण्या बी हालतीत कसा बी दिवस जाव काही विषय नाही. जे आहे तेच दाखवा लागेल ना तर रिॲलिटी ब्लॉगमध्ये तुम्हाला. तर आता आम्ही आमचं काय तर फोटो गिटो शूट कंप्लीट करून टाकतो आणि मग तुम्हाला भेटतो. मग पुन्हा आम्हाला तर रील बी काढायला जायचं आहे, तेव्हा लोकेशन बदलवायची आहे आम्हाला. मग लोकेशन बदलवत आणि पुन्हा जाऊ आपण आता तिकडं दुसऱ्या जागी. सध्या इकडं फोटोशूट कंप्लीट करून काय आहे तर भेटू मग आता थोड्या एक वेळनं. टाटा, गुड बाय. गुड बाय. बाय बाय. एवढं पाणी झाडावर. हे आहे शमशानचा मागचा इलाका. मूर्ती उठवत आता नदीनं मूर्ती उठवत चाललो आम्ही. काय आहे तर सामाईन उठत जाते मूर्ती उठायच्या पहिले तर. घेऊन घेऊ काय तेले बी. लोक म्हणून साला ह्या जेव्हा ब्लॉग पाहिजे लोक साले म्हणून हे पक्के आहे रे म्हणून एडे चाले, पुरे एडे चाले आहे भावा. इथून कुठून तिकून जमला का रे? जमला. कुठून काढला? इथून जायचं, इथून कुठून जायचं, पण इथूनच जायचं. सरकारी आम्हाला जायचं भावा तिकडच्या साईडनं. जिनाच्या मागचा इलाका जे आपण भूत्या जीन एक्सप्लोर दाखवलं ते तिच्या मागचा इलाका इकडे आहे. सागवान झाड. तर आम्ही इकडे जातो आणि ब्लॉग कंटिन्यू करतो 2 मिनिटा बाद. पाहिजे जाशी नेऊ घ्या. ब्लॉग काढायसाठी हा मोबाईल ठीक म्हणजे पहिले स्वप्न पडले सकाळ मोबाईल. या पाय भावा हे कसा येते पाय भावा या मोबाईल पिक्चर आमच्या हातानं आता काय करा लागत ब्लॉग काढायसाठी. नदीनं चा लागत आहे काय बहीण मग आम्ही च्या घाटांची वाघाडी नदी. वाघाडी नदी इकडं आहे बजरंग नदी, इकडे आहे भोजन, इकडे संध्या, इकडे ते इकडूनच चाला खालतून. तर भावांनो असा थोडासा खतरनाकवाला एकदम जंगली सीन आहे इकडं. इकडं कुठं नेता बी निक्या पाहू शकता तुम्ही. आम्ही आलो जिनातल्या जंगलात. कैसे हो गए. खप आवाज येत आहे पुरा. कुठं काढायची इकडं काढायची का इथं त्या मोठ्या झाडाखाली. इथं आहे बा, इथे जागा आहे आम्ही पाहिली. चांगलं वाटतं. आता पुढं चाललो आम्ही. आता इथे जागा माहिती आहे म्हणजे कुठं आहे ते निघाली. खूप चालला हलवत हो. तर अशी राहते भावा चाले बिनकामीचे चाले. चाललो तुम्ही कुठं चाललो ते बी माहीत नाही. म्हणूनच काय तर असं काहीतरी कामाला लागायचं असं काहीतरी पाहिजे का. पहिलेच प्लॅनिंग राहिली पाहिजे आपल्याला करायचं काय आज का नाही. आजपर्यंत असा एक बी दिवस नसेल झाला का आम्ही ना कोणती पद्धतशीरमध्ये सर्व गोष्टीची प्लॅनिंग केली आणि ह्या गोष्टी झाल्या. जर कोणत्या गोष्टीची प्लॅनिंग झाली बी बाय चान्स आमच्या हातानं तर ह्या गोष्टी तशा होतच नाही भावा. मग ते पुरं आलटी पलटी तिलटी होऊन जाते पुरं. मग मास उडून जाते मूडची. हे कोणतं जास्त पाणी निघते म्हणते भावा. पिती का माय जवाली का. तर आलेलं भावा ते झाड. हम आ गए झाड़ के पास हमारे वाले.
अभी मिलते हैं तुम्हारे को रील निकालने के बाद BTS काय तो डाल देंगे अगर निकालने का टाइम मिला तो. इथं कुठं गाडाची भाव पण पाहू शकता तुम्ही लोकेशन. इथं ऊनच तर नाही पडत बिचाऱ्यावर. हा मग इकडे जागा ऊन मारली टाइम लागला. इकडला साईड नाही गाडा तो कुठं काढायची तर मिलते है 2 मिनट के बाद. 2 मिनट का ब्रेक. बंदर काय म्हणते बाबा. खूपच बसला ना तू झाडावर जाऊन. बसलो आता काय झाटा करून बसता येते अजून एका जण बस रे उभ्या इथं. का बोलताय बंदे इथं बसता येते ना. बनवली तुला तर हा? कुठचीच बनवली त्याच्या चालली रील. हो रील काढली. ब्लॉग बी काढू एवढाच ठेवून देऊ आता काय ते इथून. हे प्रीच्या तर भावांना आमचे रील बिल काढणं सर्व काही झालेलं आहे. बाकी ह्या तजून गेला निके उन्ही पायी. ऊनच गफ आहे इकडं. आम्ही हिंडून मी तजून गेलो. असं वाटते का बिन काय मी इकडं आलो. पण आता पाहू आता एडिटिंग कशी होईल तर. बाकी चांगली झाली तर पोस्ट बी करून टाकतो आम्ही. बाकी ब्लॉग तर तुम्ही पाहूनच घेसान का आहे तर. BTS बी टाकून देईन एखादी त्याच्यामध्ये. पकडे म्हणजे काय दाखवतो थांब. तर भावांनो निखिलच्या पायाला लागलेली आहे जखम. लागला भावा. अँगल लागलं त्या दिवशी खतरनाक वाले इकडं पायाले. का डबल एकदम सरकारी दवाखान्यात चाललो. त्याला दाखवतो तुम्हाला. त्याच्या पायाला झाली ती जखम. तर आम्ही आत्तावर इथंच बसून होतो. ब्लॉकची एंड केल्याच्या बाद बी हो नाही चालू. तर काय तर विषय पुन्हा. तर मग सरकारी दवाखान्यात जाऊ म्हणे या नदीच्या काठानं. तर आम्हाला येले TTचं इंजेक्शन देतो ढोसून काय तर नर्सच्या हातानं. नाही जा लागत म्हणजे तर आम्ही आता इकडून जंगली रोडनं अंदरून ह्या रोडनं चाललो. सीधा रोड सोडून काहून तर इकडच्या इकडून जेवढं पडते बा थोडंसं तिकडून फिरून जाण्यापेक्षा सरकारी दवाखाना इकडंच आहे मागं जिनाच्या तिकडं थोडंसं साईडनं. म्हणून चाललो आता सरकारी दवाखान्याकडं. दाखवू का ती. हां इकडला नजारा पाहून घ्या तुम्ही. इकडं बगडी इकडे बसून आहेत इकडं. खतरनाक मध्ये नदीच्या काठानं चाललो आम्ही आता सरकारी दवाखान्याकडं. भावांनो इकडं लेआउट आहे लक्ष्मी लेआउट ठेवायची. जिकडे तुम्हाला झाडं वाढत दिसत आहे. असे चाले तुम्ही करता का नाही आम्हाला बी कमेंटमध्ये सांगा. पुरे एडे चाले भावांनो. तर आता भेटू आपण आता सरकारी दवाखान्यामध्ये गेल्याच्या बाद. सरकारी दवाखान्याचा क्वार्टर पोचलो आम्ही सरकारी दवाखान्याकडं. इकूनच काय बी निका रोड. एम्बुलेंस वारे वारे हम इधर से आए भावांनो पीछे से. सुनसान सी रातों पे दिया तेरे हाथों में. का चालवते का ॲम्ब्युलन्स. गावडी आणली वाटते. जाऊजी रे बा चाल तू. तो देख सकते हो आप लोग कई लोग हम आ गए आरोग्य केंद्र सरकारी दवाखाना घाटंगी. अब हम अंदर ग्रैंड एंट्री कर रहे हैं हॉस्पिटल के दवाखाने के अंदर. तारीख ये है आरोग्य केंद्र सरकारी दवाखाना घाटंगी का. किती बनवून सरकारी दवाखान्यात गेलतो आम्ही भावांनो. पण इंजेक्शन दिले नाही म्हणजे 3 दिवस झालते म्हणते. गोळ्या देऊन दिला. गोळ्या देऊन दिल्या. खात बी नाही. आता थोडंसं खोटं बोलायला लागत होतं तिथे 3 दिवस झाले असं तसं म्हणून. पण ते काही जमलं नाही. तर आम्ही आलो इथं मित्राच्या घरी. इथं गुढी आहे बसून. गुढी पाडवा. इंजेक्शन तर काही दिलं नाही बाबा. पाणी पाच नाही.
इकडे काम चालू आहे. 300 रुपये रोजाचं काम, हार्डवर्क. मेहनत का काम आहे, मेहनत का पसीना. काय म्हणते बाबू, जेवला का जेवला? ये है तीच तर म्हणता नया साल आहे ना आज. आपल्याला बी बसवत जा लागेल मग गुढी आता आपल्या घरी. हे आणलं पाणी देणं गे. कोण घर बरं तुमच्या गुढीचा फोटो पाठवलं. मन खाल्लेत काय नाही होत ना. नको खाऊ, जेवण करून नाही तू. जेवण केलं ना भावा, मी जेवण करून आलो घरी. अबे हे पॅरासिटामॉल हे तापाची गोळी होय, कुणाच कामीची नाही. तुला का ताप येऊ नाही का? हे काय ते खाऊन घे. ताप नाहीत म्हणजे त्यानं खाऊन गेलं. भावांनो आजसाठी एवढंच. भेटू आता नंतर उद्याला. ब्लॉग आपण इथं खतम करत आहोत.